हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेची पेपर 1 मधील मराठी या विषयाची संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी पाहणार आहोत. मी या पेपरचा सेट बी घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पाहूयात इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा 2024 मराठी विषयाची संभाव्य उत्तरसूची. प्रश्न 1, पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत? तर या ठिकाणी क्रीडा महोत्सव, दूरचित्रवाणी, मानवनिर्मित, ग्रामगीता असे एकूण 4 अशुद्ध शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, 2 ते 4 साठी सूचना आहेत. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेदार्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा म्हटले. दुसरा प्रश्न, जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंबटिंब आले होते, तर मल्ल आले होते. पर्याय क्रमांक 4. त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. द्वंद्व. पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा पहा, प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती, तर पर्याय क्रमांक 2 येईल उत्तरेचं शरीरयष्टी. प्रश्न 5वा, खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे, ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा म्हटलं आहे. खाव्या अंदिली धार, अर्थात या ठिकाणी दिव्याखाली अंधार ही म्हण आहे. दिव्याखाली अंधार याचा अर्थ होतो पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. मोठ्या माणसात देखील दोष आढळतात. प्रश्न 6वा, खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा म्हटलं आहे. शरण जाणे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 नाक घासणे. त्यानंतर प्रश्न 7वा, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा म्हटले. ग, वन, ज, त, र. तर गरजवंत हा शब्द आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 त हे उत्तर येईल. प्रश्न 8वा, कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. तर अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा म्हटले. तर पर्याय क्रमांक 1 अनुभव हे उत्तर या ठिकाणी येईल. प्रश्न 9वा, खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. बघा, रा, र, स, रण. तर आरास, आरती, आसन, आरंभ असे शब्द तयार होतील, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल या ठिकाणी. प्रश्न 10वा, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओळीची रचना कोणी केली आहे? तर पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल संत शेख महम्मद यांनी. प्रश्न 11वा, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा म्हटले. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल उतार. प्रश्न 12वा, खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडा. तर बहिणाबाई हा शब्द अलंकारिक नाही. प्रश्न 13वा, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 दंतकथा. प्रश्न 14वा, प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा म्हटले. तर पर्याय क्रमांक 3 सिंहाची जाळी हा या ठिकाणी पर्याय येईल. प्रश्न 15वा, खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. तर डिस्क, तबकडी, युजर, वापरकर्ता, 3D त्रिमिती हे बरोबर आहे. वेब, आंतरजाल ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 16 ते 18 साठी सूचना दिलेल्या त्या ठिकाणी उतारा दिलेला आहे. उतारा तुम्ही वाचू शकता. त्याखालचे प्रश्न पाहू. प्रश्न 16वा, माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? तर इथं पर्याय क्रमांक 2 विचाराने. 17वा प्रश्न, खाली वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? तर विसंगत विधान पर्याय क्रमांक 1 आहे. शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. प्रश्न 18वा, मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक 4 असेल उत्तराचं परिश्रम करणे. प्रश्न क्रमांक 19 ते 21 साठी सूचना पहा. या ठिकाणी कविता दिलेली आहे आणि कवितेच्या आधारे आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तिथं आठवण कुठे लपलेली नसते प्रश्न 19वा आहे. तर याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल वसंतातल्या मोहरात. 20वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? तर उथळ या शब्दाचा आलेला आहे. प्रश्न 21वा, आठवणीचा बकुळ गंध असे का म्हटले असावे? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. प्रश्न क्रमांक 22 पहा, खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. गाणे गाऊन मला उठविशी मित्र जीवाचा खरा. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 उठविशी हे क्रियापद आहे. 23वा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. तर माळी हा शब्द या ठिकाणी पुल्लिंगी आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 24वा,
खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा. तर देव पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. प्रश्न 25वा, खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. तर यातला उद्देश भाग आहे मानसीचा धाकटा मुलगा. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.